मस्त फटाके वटाके फुटले स्टार्टिंगला. आता कबड्डीचा सामना चालू आहे. भरपूर गर्दी आहे इथं, ते तुम्ही पाहू शकता. कारण की लोकांमध्ये उत्साह आहे. पैशांची बेट पण लागलेली असते कबड्डीच्या स्पर्धेमध्ये. आम्ही इथं येण्याच्या आधी हा सामना चालू झालेला होता. हा फायनलचा सामना मांगली वर्सेस मुंट्री यामध्ये होत आहे. या दोन टीमा फायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत. आता ही जी रेड चालू आहे ही मांगलीची आहे. सध्या तरी आम्हाला स्कोअर माहिती व्हायचा आहे, कारण की आम्ही जस्ट आता चालू आणि त्यामुळे या स्कोअरबद्दल काही माहिती नाही. कोण पुढं आहे, कोणती टीम मागे आहे हे आम्हाला काहीच माहिती नाही. अरे पकडलं, सगळे आऊट झाले. डिसिजन अजून पेंडिंग आहे. सगळे आऊट झाले की नाही झाले. त्या रेडरने 4 पॉईंट नेले. तिथं 5 प्लेयर्स होते, त्याच्यामधून 4 पॉईंट म्हणजे उरलेला फक्त 1 प्लेयर. आता बघू हा काय कमाल करू शकतो. आता सध्या तर टाईम आऊट झाला आहे. बघू आता पुढं काय होते, कोणती टीम जिंकते. पण काय जबरदस्त रेड होती ती. एका रेडमध्ये 4 गडी बाद. वाव. हे टीम आपल्या प्लॅनिंग करत आहेत कशा प्रकारे काय करायचं. चला तर आता सिटी वाजली, सामना चालू होत आहे. बघू आता हा एक गडी काय करू शकतो. सध्या तरी मुंडरी पुढे आहे, ते फक्त 1 पॉईंटने. मांगलीकडला एक जो प्लेयर वाचला होता त्याने रेड आणलेली आहे. बघू आता किती आऊट करू शकतो. तो स्वतःच आऊट होतो. तर मुंडरीवाल्याने त्याला दबोचला, ते बी पब्लिकमध्ये डायरेक्ट फेकून. आता मांगलीचे प्लेयर्स ऑल आऊट आणि पुन्हा गेम चालू. लोकांचा पूर्ण फोकस त्या गेमाकडे. आता तुम्ही बघू शकता मुंट्री 4 पॉईंटने समोर गेलेली आहे डायरेक्ट. आता तर मांगलीला 1 पॉईंट अजून मिळालेला आहे, म्हणजे मुंट्री आता 3 पॉईंटने पुढे आहे फक्त. दोन्ही टीमा तगडा कॉम्पिटिशन देत आहेत. मुंट्रीकडून तर रेड खाली झाली. आता बघूया मांगलीवाले काय करतात, की मुंट्रीवाले पकडतात त्याला. पब्लिक तर भरपूर आलेली आहे. पूर्ण पटांगण 4ही बाजूने पब्लिकने भरलेला. कजाकजाची गर्दी आहे. मी स्वतः पुढं नाही जाऊ शकत आहो. हॅलो सर्वांना नमस्कार. यावरती क्रिकेटच्या फायनलमध्ये खूप छान आनंददायी वातावरण. बागेवरती थोडं काही प्रॉब्लेम झाले होते, पण आमच्या मंडळातील लोकांनी बाहेरगावी जाऊन माहिती घेतली आणि आम्ही या नियोजनात थोडा बदल केला. यावरती वजन गटामध्ये थोडा वजन कमी केला आणि यावेळेस आमच्याकडे खूप साऱ्या टीमा आल्या आणि आम्हालाही यावर्षी या टुर्नामेंटमध्ये खूप आनंद झालेला आहे. मामा
गुंडीच्या रेडरने 1 पॉईंट नेला. गुंडीचे झालेले आहेत 17 पॉईंट, मांगलीचे 15. फार छान असा सामना होत आहे आणि लोक पण मस्त एन्जॉय करत आहेत. दबोचला पुन्हा 1 पॉईंट. मांगली आता आपला कमबॅक करतात. मांगलीचा रेडर गेला आहे त्यांच्याकडे. आता बघू तो 1 पॉईंट आणू शकतो की नाही. मांगली आता जास्त काही दूर आहे नाही. मांगलीचे झाले 16 पॉईंट आणि मुंबईचे 17. आता झालेला टाईम आउट. किती मिनिटाचा टाईम आउट होता? 10 ते 15. आता मुंडरी आपली समोर आहे. 1 पॉईंट समोर आहे फक्त. बरोबर. तुला काय वाटतं कोण जिंकणार आहे, मांगली का मुंगली? मुंडरी. कोण जिंकणार आहे, मांगली का मुंडरी? मुंडरी. सर्वजण म्हणतात मुंडरी. तर बघूया लास्टपर्यंत कोण जिंकते. टाईमआउट नंतर पुन्हा मॅच जोराशोरात चालू झाली. अजून 1 पॉईंट लिहून घ्या मुंडरीच्या खात्यामध्ये. का पकडलं भाऊ, मजा आली. ह्या सोबतचे कुठं गेले तर माहीत नाही. या गर्दीमध्ये ते पण कुठंतरी चांगल्या जागेवर बसले असतील आणि मॅचचा आनंद घेत असतील. पण असं जायला नाही पाहिजे सोडून. बघू आता. आणि आता ते भेटणार पण नाही जेव्हापर्यंत हा सामना खतम होत नाही तेव्हापर्यंत. मी एकदम गलत जागेवर आलेलो आहो आणि सध्या आता हीच जागा मला ठीक वाटत आहे, कारण मी इकडे तिकडे गेलो तर मला लोकांचे फक्त डोकेच पाहायला मिळणार. त्याच्यामुळे हीच जागा आता सध्या तरी ठीक आहे. इथं पण भरपूर डोके दिसत आहेत, पण चालून जाईल, काही हरकत नाही. इकडून तर काही दिसत नाही आहे त्या रेटमध्ये काय होत आहे काय नाही. मला तर वाटते पकडलं की काय झालं तर. नाही पकडलं वगैरे काही नाही, पण सध्या तरी आता ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि मला वाटते आता भरपूरचा वेळ असा आहे नाही. हे फटाके एकदम स्टार्टिंगला फुटले होते आणि खूप सारे फुटले होते, पण आम्ही इथं काही येऊ शकलो नव्हतो. चला तर वापस येऊया आता मैदानावर. मॅच होईल आता पुन्हा चालू. नाही अजून थोडा वेळ आहे. हे जे लाईन्स आहेत व्हाईट कलरचे आहे हाकत आहे याला सध्या तरी. झाल्यानंतर सामना चालू. ते सर्व जाऊ द्या, तुम्ही बघा हे पब्लिक आहे की काय आहे, पूर्ण असं कचाकच भरलेला. या साईडने पण तुम्ही बघू शकता. आणि हे काही मुली जे वर्त आहेत शाळेच्या कंपाऊंडवरती बसलेले या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला सिटी वाजली आणि लगेच झाला सामना चालू. उलटी वाजले आणि आपली इथे बघू आता काय होते.
यामध्ये गुन्हा झालेला नाही. आता मागणीची पाळी आहे रेड घेण्याची. बघू त्यांच्याकडून एखादा प्लेअर आउट होतो की काय तर काहीतरी झालं वाटतं सामन्यामध्ये. थोडेसे बघत आहेत जे बी त्यांचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. आता मागणी आपली रेड. गावकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जवळपास 90% आपल्या गावकरी चांगले झाले यावेळी. गावकऱ्यांनी यावेळी बरीच मदत केली आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला. राज्याच्या या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी खूप माझी सौभाग्यवती हा नाट्यप्रयोग वर्तमान ग्रुप या ठिकाणी सादर करत आहे. तर रात्रीला एक नाटक आहे तूच माझी सौभाग्यवती म्हणून. छानशी नाटक आहे ती पण बघायला. आधी तर हा सामना बघू. या सामन्यामध्ये भरपूर असा लोकांचा उत्साह एकदम वाढत आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. तर मांगरीचे 19 आणि मुंडरीचे 23 असे पॉईंट सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे. आता सामना एकदम पीकवर आलेला आहे. शेवटचे 2.5 मिनिटं. टोटल 28 टीम आलेल्या होत्या. त्याच्यामधून हे 2 टीम आहेत जे फायनलमध्ये गेलेले आहेत. यामधून एक विनर प्रथम आणि तृतीय अशा प्रकारे होणार. चला बघूया त्याच्यामध्ये कोण आउट. मांगलीने पुन्हा एक गडी आउट केलेला आहे. मोंटीकडे लीड आहे त्याच्यामुळे ते गडी टाइमपास करणार आहेत. मोंटीकडे 3 पॉईंट जास्त आहेत. मला वाटतं हे कवर करून घेणार. आणि पण यांच्याकडे टाइमपास जास्त आहे नाही. बघू आता काय होतं. मांगलीला एक दमदार रेड पाहिजे. त्याच्यामध्ये 3 ते 4 गडी आउट झाले पाहिजे. या महासंघाकरता प्रथम बक्षीस 15,000 रेडरने प्रयत्न तर भरपूर केलं पण त्याच्या आधी काही लागलं नाही. उलटा 1 पॉईंट तो देऊन आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्याकडून 20 बक्षीस देण्यात येणार आहे. मोठीकडे पुन्हा 1 पॉईंट आलेला. त्यांचे पॉईंट झाले 24 आणि यांचे 20च. मोठीवाले पूर्ण टाइमपास करणार कारण की त्यांना हा सामना जिंकायचा आहे. काही रिस्क घ्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण टाइमपासमध्ये टाईम जाऊ देणार आहेत. द्वितीय पुरस्कार मांगलीकडे 1 पॉईंट आला पण वेळ जास्त काही राहिला नाही. त्यांना अजून पॉईंट लागत आहेत. बघू आता अजून काय होते. तर एकदम पीकवरचा सामना आलेला आणि मुंडरीकडले लोक तर टाईमपासच चालू आहे त्यांच्या. मांगलीचे झाले आहेत 21 आणि मुंडरीचे झाले आहेत 24. पुन्हा 3ची लीड मुंडरीकडे. या रेडमध्ये 3 ते 4 गडी आउट झाले असते तर मजा आली असती. सामना ही शेवटची रेड आहे.
आणि मुंड्री यामध्ये विनर झालेली आहे, कारण की यांनी आऊट केलं तर एकच गडी आऊट होईल. मुंड्री जिंकलेली आहे. प्रथम बक्षीस त्यांना मिळण्यात येत आहे आणि मांगलीला द्वितीय. छान असा सामना होता. प्रेक्षकांनी पण समर्थन केलं आणि काही खेळाडू होते. छानसा असा सामना संपवण्यात आलेला आहे. ही पब्लिक आता इथं काही थांबणार आहे नाही. यांनी आपला मस्त सामना एन्जॉय केला आणि आपापल्या घरी जाणार आहे आणि मस्त जेवण खावण करून रात्रीची जी नाटक आहे ती बघायला येणार. या भावना बरोबर मुंड्री हे टीम जी आहे ते जिंकलेली आहे आणि हे मस्त गेले होते चायनीज खायला. त्यांनी मला सांगितलं नाही की भाऊ चला चायनीज खायला. 15,000 रुपये पहिला पारितोषिक आहे आणि दुसरा पारितोषिक 11,000 रुपये अशा प्रकारे पारितोषिक ठरवण्यात आलेलं आहे. जी विनर टीम आहे तिला खाली बसवण्यात आलेलं आहे. आता लगेच पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. आता इथं मंडळाचे सर्व सदस्य येणार आणि ते त्यांना पारितोषिक देणार. आता तर सध्या चेअर्स अरेंजमेंट होत आहेत. त्याच्यानंतर पारितोषिकचा कार्यक्रम चालू होणार. आता सध्या तर आपण बी त्यांना एन्जॉय करू मस्त. वनश्री क्रीडा मंडळ भागली तिला रोज 11,000 रुपये पाटील माजी सभापती महिला बाल कल्याण जिल्हा परिषद आधी जी टीम सेकंड आली मांगली तिला बोलवून पारितोषिक देण्यात येत आहे. मांगलीचा जो कॅप्टन होता तो आला आहे हा पारितोषिक घ्यायला आणि त्यासोबत आता फोटोज वगैरे काढणार आणि त्याला पारितोषिक देण्यात येणार आहे. या महासंग्रामच्या विजेता ठरलेला आहे. माऊली क्रीडा मंडळ गुडली तालुका मोहाडी. माऊली क्रीडा मंडळ गुडली तालुका मोहाडी आणि या महासंग्रामाचा प्रथम क्रमांक रोख 15,000 रुपये श्री सन्माननीय या पारितोषिक देणारे सन्माननीय सुरेशजी अलवारे यांना विनंती करतो. त्यासोबतच सन्माननीय मी टीमचं नाव मुंड्री म्हणतो पण टीमचं नाव गुडरी म्हणून आहे. सर्वांना सर्वांनी भावना विनंती आहे की या बक्षीस त्यांनी वितरित करावा. तर गुंडरीची टीम जिंकलेली आहे. पहिला पारितोषिक त्यांना मिळालेला आहे. त्या टीमसोबत मंडळाचे सदस्य फोटोज आणि व्हिडिओज घेणार. सोबतच त्यांना 15,000 रुपये देण्यात आलेले आहे आणि हे त्यांची ट्रॉफी. अशा प्रकारे हा छानसा सामना आम्ही पाहून आला आणि फार आनंद झाला. आता सायंकाळला नाटक आहे. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज बादल बनसोड सायनिंग ऑफ.